तुमच्या बाबतीत असं घडतं का, की चूक तुमची नाहीये, पण माफी मात्र तुम्हालाच मागावी लागते? तुम्ही स्वतःला खूप बदललं. त्यांच्या सुखासाठी तुम्ही स्वतःमध्ये खूप बदल केले. तुम्ही त्यांच्या आवडीनिवडी जपायला लागला. तरी पण तुम्ही चुकता. याचं उत्तर जर हो असेल ना, तर तुम्ही प्रेमाच्या नावावर चालणाऱ्या भयंकर खेळाचे शिकार झालेला आणि त्यालाच मॅनिप्युलेशन म्हणतात. आणि हे मॅनिप्युलेशन काय आहे आणि त्याच्यावरती इलाज काय आहे, ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत. मॅनिप्युलेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तुमच्या भावनांचा आधार घेऊन तुमच्यावरती मिळवलेला ताबा असतो. ही लोक मनानं खूप चांगली असल्यागत दाखवतात. ते तुमच्याशी खूप चांगले वागतात, खूप प्रेमाने वागतात. तुम्हाला असं दाखवतात की ते तुमच्यासाठी काही करू शकत असतात. पण ते तुमची खूप काळजी घेतात आणि हळूहळू तुमच्याही लक्षात येते की ते खरंच तुमच्यावरती प्रेम करतात, ते तुमची खूप काळजी घेतात. पण इथंच खेळ सुरू होतो. मग ते हळूहळू त्यांची मतं आपल्यावर लावायला लागतात. ते आपल्याला दाखवायला लागतात की आपण कसं चुकीचं आहोत आणि आपल्यामध्ये बदल घडवायला प्रयत्न करत असतात. आणि ह्याचाच परिणाम असा होत जातो की आपला कॉन्फिडन्स लेवल कमी होत जातो आणि आपण त्यांच्यावरती डिपेंडेंट राहिलो. आणि हेच त्या लोकांना हवं असतं. आता साधारण उदाहरण द्यायला गेलं तर समजा मीरा एक अशी व्यक्ती आहे आणि अमित, या दोघांचं नातं आहे. मीरा खूप हसत खेळत राहणारी पोरगी होती. जेव्हा ती अमितच्या संबंधात आली तर ती सगळ्या मित्रमैत्रिणीत व्यवस्थित असायची. पण अमित नंतर तिची काळजी करू लागला. अमित तिला सांगू लागला की तू नको असं करत जाऊ नकोस, ह्याचा तुला त्रास होईल, हे खाऊ नकोस, ते पिऊ नकोस. आणि तीही त्याचं ऐकायला लागली. हळूहळू ती मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायला लागली, हसाय खेळायला लागली, तर तो तिला बंधन आणायला लागला. तो अडवत नव्हता, तर तो फक्त प्रेमानं सांगत होता तिला की नाही मला काळजी वाटते, आता तुला ते आवडतात, तू त्यांच्या जवळ राहतेस, तू त्यांच्याबरोबर खुश असतेस, माझ्याबरोबर एवढी खुश नसतेस. ह्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात. ते करायला लागला आणि हळूहळू तिने सगळी नाती तोडली. नंतर तिला तिच्या कपड्यांवरती बोलायला लागला की तू खूप सुंदर दिसतेस या कपड्यामध्ये, पण लोकांची खूप वाईट नजर आहे, तुझ्यावर खूप वाईट नजरेने बघतात आणि हे मला आवडत नाही. आणि तिनं स्वतः तेही बदल घडून घेतला आणि हळूहळू तो तिचा ताबा मिळवायला लागला. पूर्णतः ताबा मिळाल्यानंतर हिला समजणं झालं की आपण नेमकं कुठं चुकतो. अशीच काही गोष्टी आपल्या बाबतीतही घडत असतात. तर आता ह्या मॅनिप्युलेशनला ओळखायचं कसं, यातनं बाहेर पडायचं कसं, ह्याच्याविषयी आपण बोलू. तर ह्या मॅनिप्युलेशनला ओळखणं फार सोपं आहे की जेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही बरोबर आहे, पण तुमच्यावरती बंधनं टाकली जायला लागलेत, न कळत तुमच्यात बदल घडवला जात आहे, तुम्ही चुकीचं नसताना तुम्हाला चुकीचं ठरवलं जात आहे, याची जेव्हा तुम्हाला जाणीव व्हायला लागते ना, तेव्हा थोडंसं शहाणं व्हायचा प्रयत्न करा. समोरच्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करा की तो नेमका कोणत्या स्वभावाचा आहे. आता ह्यातनं वाचायचं कसं, तर पहिली गोष्ट, साध्या सोप्या 3 गोष्टी जर तुम्ही पाळला तर ह्यातनं वाचू शकता. पहिली गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. त्यांनी ज्या टायमाला तुम्हाला चुकीचं समजवायचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला एखादी गोष्ट बंधनात लादायचा प्रयत्न करतात, तो नाही म्हणायचं शिका आणि त्यांना दूर करायला प्रयत्न करा. ते थोडं इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्या इमोशनल ब्लॅकमेलच्या आहारी जाऊ नका, कारण हा सगळा खेळ इमोशन्सनं सुरू होत असतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की तुम्ही योग्य आहे, तुमच्या आजूबाजूचे सांगतात की नाही तुझं सगळं बरोबर आहे, तू व्यवस्थित राहिलेली आहेस, त्या टायमाला तो माणूस किती जरी तुम्हाला सांगितलं की तू चुकतेस किंवा तुझं काहीतरी वागणं व्यवस्थित नाही, तर त्या टायमाला त्या माणसाला सरळ नाही म्हणून सांगा आणि स्वतःवरती कॉन्फिडंट राहून ती गोष्ट करायला जावा. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, साधी सोपी, की अशा लोकांपासून जितकं दूर राहता येईल याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ह्यांच्या नात्यामध्ये अडकला असाल तर ह्यांच्या नात्यामधून कसं बाहेर पडायचं ह्याचा प्रयत्न करा, कारण हे बऱ्याच प्रकारे तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात. आणि जेव्हा काही होत नसतं त्या टायमाला ह्याचीही तयारी ठेवा की हे आज ना उद्या तुम्हाला बदनामी करायला सुरू करतात. त्याच्यामुळं जितकं लवकर अशा नात्यातून तुम्ही बाहेर पडाल, तुम्ही नाही म्हणायला शिका, स्वतः कॉन्फिडंट राहा आणि स्वतःच्या मनाला जे चांगलं वाटतं ते करायचा प्रयत्न करा. आणि अशा लोकांपासून जितकं दूर राहता येईल त्याचा प्रयत्न करा. साध्या सोप्या गोष्टी आहेत, बघा प्रयत्न करून. तुम्ही अशा नात्यात अडकला असाल तर बाहेर पडा. आणि असे जर तुम्हाला अनेक व्हिडिओ बघायचे असतील
जे मानसिक खेळाचे, मॅनिप्युलेशनचे किंवा इमोशनल ब्लॅकमेलिंगचे, आणि ह्यातनं कसं सुटायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नेमकं तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि दुसरी गोष्ट, चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा. आणि जर तुम्हाला खरंच पटत असेल की हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर हाईप द्यायला मात्र विसरू नका. नमस्कार.